महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है। THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं। सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े। उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे। हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए। THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है। नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी। गाझियाबादमध्ये तैनात असलेले 40 वर्षीय CISF जवान अनिल अशोक निकम यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे। उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे। उल्हासनगर कॅम्प नंबर 3 शांतीनगर कॉम्प्लेक्स मधील रहिवासी अनिल अशोक निकम हे गेल्या 10 वर्षांपासून CISF मध्ये सैनिक म्हणून देशाची सेवा करत होते। गाझियाबादमध्ये कर्तव्यावर असताना अनिलचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय। लष्करांच्या एका तुकडीने या सैनिकाचे पार्थिव उल्हासनगर येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले। या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगरमध्ये शोककळा पसरली। सोमवारी उल्हासनगर शांतीनगर स्मशानभूमीत शेकडो लोक आणि नातेवाईक, पोलीस आणि लष्करांच्या तुकडीने अश्रूंनी आणि राजकीय सन्मानाने सैनिकाला निरोप दिलाय। यावेळी कुटुंबातील सदस्य आणि स्थानिक लोकांनी वंदे मातरम आणि भारत माता की जयच्या घोषणा दिल्या। अंबरनाथ पार्ले गांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, यहाँ आपको मिलेगा एक वाइड वैरायटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सैटिस्फाई कर सके। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।